शिळ्या चपातीचा चुरमा खाऊन कंटाळले असाल तर घरच्यांना एकदा ही रेसिपी जरूर शेअर करा. चला वेळ न घालवता बनवायची कशी ते बघूया. इथं मी शिल्लक चपाती म्हणजे शिळी चपाती घेतलेली आहे. तुम्ही ताज्या चपातीचं पण बनवू शकता, खूप छान बनतं हे. बरं, नंतर आपण इथे चपाती रोल केल्यानंतर अशा पद्धतीने लांब लांब कट करून घेतली, म्हणजे इथं आपण चपातीचे नूडल्स करून घेतलेत. आता हे तुम्ही नूडल्स डीप फ्राय करू शकता, नाहीतर मी करते तशा पद्धतीने शालो फ्राय केले तरी चालतील, खूप छान क्रिस्पी होतात डीप फ्राय केल्यासारखेच. नाहीतर तुम्ही एअर फ्राय करू शकता. चपात्या क्रिस्पी होत आहेत तोपर्यंत इकडे भाज्या पण चिरून घेतल्या आणि मस्त छान क्रिस्पी झाल्यानंतर चपात्या काढून घेतलेल्या. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल, आलं, लसूण आणि ज्या भाज्या चॉप केल्या होत्या आपण त्या टाकायच्या आहेत. आणि आता सॉस टाकायचे आहेत आपल्याला. भाज्या जास्त शिजवू नका. सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, व्हिनेगर, टमॅटो सॉस आणि शेजवान चटणी. हिरवी मिरची, लाल तिखट काही टाकले नाही, त्यामुळे मी शेजवान चटणी टाकलेली आहे. तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची चिरून टाकली तरी चालेल. काळी मिरी पूड टाकली, थोडंसं पाणी आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकल्यावर सॉस चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे थिक करायचं आहे. गॅस बंद करा, चपातीचे नूडल्स टाका, मिक्स करा लगेच आणि सर्व करा. मस्त छान क्रिस्पी आपले चपातीचे चायनीज नूडल्स तयार आहे. जरूर ट्राय करा.